हैदराबाद गॅजेट संदर्भातील जीआरला आव्हान देणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली। विनीत धोत्रे यांची याचिका ग्राह्य धरण्यास पात्र नसल्याचं हायकोर्टाचं मत। जनहित याचिकेच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीला आव्हान दिलं जाऊ शकत नाही, कोर्टाने केलं स्पष्ट। मनोज जरांगे पाटलांचा चलो दिल्लीचा नारा। मराठा समाजाचे अधिवेशन राजधानीमध्ये घेण्याची घोषणा। जरांगेंनी दिल्लीला नाही तर अमेरिकेला गेलं पाहिजे, लक्ष्मण हाकेंची खोचक टीका। काँग्रेसच्या समर्थनार्थ असलेल्या दलित आणि आदिवासींची नावं जाणीवपूर्वक मतदार याद्यांमधून वगळली जात आहेत। राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर मोठा आरोप। कर्नाटकातील मतचोरीचे दिले पुरावे। महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात 6850 मतं वाढवण्यात आली। आयोगाला आम्ही सर्व पुरावे दिलेत। निवडणूक आयुक्तांनी एका आठवड्यामध्ये डेटा द्यावा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मागणी। राहुल गांधी नैराश्यामधून खोटे आरोप करतायत, अनुराग ठाकूर यांची टीका। शपथपत्र द्यायला सांगितलं की राहुल गांधी पळून जातात, अनुराग ठाकूर यांचा टोला। राहुल गांधी यांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं उत्तर। राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि तथ्यहीन। मत ऑनलाईन हटवता येत नाही, निवडणूक आयोगानं केलं स्पष्ट। नुसतं नाव लावल्यानं कोणी ब्रँड बनत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला। भाजप ब्रँड नाही तर ब्रँडी, संजय राऊत यांचं प्रत्युत्तर। तर या ब्रँडीला नशा सुद्धा नाही, संजय राऊतांचा टोला। मराठी महापौरवरून मनसे आणि भाजपमध्ये जुंपली। मुंबईचा महापौर मराठीच होणार, मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांचं वक्तव्य। तर महापौर मराठीच असेल पण महायुतीचं असेल, भाजपचं प्रत्युत्तर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मविया म्हणून सर्वच ठिकाणी एकत्र लढू असं नाही, शरद पवारांचं वक्तव्य। तर ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबईमध्ये सत्तेत आल्यास आनंद, पवारांचं विधान। पंचहत्तरीनंतर मी थांबलो नाही, त्यामुळे मोदींना सुद्धा थांबा म्हणू शकत नाही, शरद पवारांचं मोठं विधान। राजकारणामध्ये सुसंस्कृतपणाचं दर्शन दाखवलं पाहिजे, पवारांचं विधान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कृत्याची हायकोर्टाकडून गंभीर दखल। इमारती पाडण्याच्या मनपाच्या नोटिसा कोणत्या अधिकारामध्ये थांबवल्या, हायकोर्टाचा शिंदेंना सवाल। माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी नांदणी मठ आणि सरकार उच्चस्तरीय समितीकडे याचिका दाखल करणार, कोर्टाकडून प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे। समितीच्या अहवालानंतर कोर्ट निर्णय देणार। पुण्यातलं कोथरूड गोळीबारानं हादरलं, गुंड निलेश घायवळच्या टोळीकडून गोळीबार। गाडी साईडला घेण्याच्या वादातनं झाडल्या गोळ्या, घायवळ टोळीतील 5 जण पोलिसांच्या ताब्यात। स्वर्गीय मीनाताई ठाकरे पुतळा विटंबना प्रकरणी आरोपीला 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। आरोपी उपेंद्र पावसकरची पोलीस कोठडीमध्ये रवानगी। रंग टाकल्याचं प्रकरण घडल्यानंतर ठाकरेंची शिवसेना ॲक्शन मोडवर। आज पुतळ्याच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही लावणार, पुतळ्यावर राहणार सीसीटीव्हीची नजर। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा आणि कर्नल प्रसाद पुरोहितांसह 7 निर्दोष आरोपींना हायकोर्टाची नोटीस। स्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्या NIAला ही नोटीस। 6 आठवड्यांनंतर होणार पुढची सुनावणी। राज्य सरकारकडून वाईन शॉप्सच्या परवानगीला स्थगिती दिल्याची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये टीका होऊ नये म्हणून निर्णय घेतल्याची माहिती। नांदेडमधील गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवर। नदीचे बॅकवॉटर वसरणी गावामध्ये शिरलं। पाण्यामध्ये अडकलेल्या 10 जणांची सुखरूप सुटका। तर जुन्या नांदेडमधील होळी भागातील पूल पाण्याखाली, वाहतूक बंद। वाशिमच्या जवळा गावात ढगफुटी सदृश्य पाऊस। पावसाचं पाणी शेतात साचल्यामुळे शेताला तलावाचं स्वरूप। नदीकाठच्या पिकांना सर्वाधिक फटका। सार्वजनिक विहिरीमध्ये पुराचं पाणी, नळाचं पाणी न वापरण्याचं आवाहन।
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन. नंदनागर घाट परिसरातील 6 घरं ढिगाऱ्याखाली अडकली. 7 जण बेपत्ता तर 2घांना वाचवण्यात यश. नाशिकच्या सातपूरमध्ये भर दिवसा तरुणाच्या अपहरणाचा प्रयत्न. 6 ते 7 जणांचा तरुणाला कारमध्ये कोंबण्याचा प्रयत्न. जीव मुठीत धरून तरुणानं पळ काढत गाठलं पोलीस स्टेशन. फाउंटनसह बॉलपेन, स्कूल बॅग आणि छापील पुस्तकं महागणार. 18% दरानं जीएसटी आकारला जाणार. नवं जीएसटी दरपत्रक जाहीर. जम्मू काश्मीरमध्ये वैष्णोदेवी यात्रा पुन्हा सुरू. हेलिकॉप्टर सेवाही पूर्ववत. कटरा इथं थांबलेल्या भाविकांना मोठा दिलासा. पाकच्या लष्कर प्रमुखांनीच दिले होते दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला जाण्याचे आदेश. जैश ए मोहम्मदचा प्रमुख कमांडर इलियास काश्मीरीचा मोठा गौप्यस्फोट. तर लष्कर ए तय्यबाच्या मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी पाकिस्तान सरकारचा निधी. आशिया कपमध्ये 21 सप्टेंबरला पुन्हा भारत पाकिस्तान भिडणार. UAEचा पराभव करत पाकिस्तानची सुपर 4 मध्ये एंट्री. हँडशेक वादानंतर पुन्हा भारताची पाकशी लढत.